जम्मू काश्मीरमध्ये लष्करांच्या कारवायांना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे श्रीनगरमध्ये दाखल झाले। वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत लष्कर प्रमुखांची महत्त्वाची बैठक आता सुरू आहे। पहलगाममध्ये दहशतवाद्यांसाठी सर्वात मोठं आता सर्च ऑपरेशन सुरू झालं आहे। त्या ठिकाणी लष्करांच्या कारवायांना आता वेग आलाय। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी श्रीनगरमध्ये दाखल झाले। त्या ठिकाणी महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। हे तिन्ही दृश्य आपण पाहतोय। लष्कर प्रमुख श्रीनगरमध्ये दाखल झाले तर बांदीपोरात चकमक झाली आहे। या ठिकाणी पहलगाममध्ये सुद्धा आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आता लष्करांच्या कारवायांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तिन्ही घडामोडी आपण पुढे न्यूजवरती पाहतो, ज्यामध्ये वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पहलगाममधून शिवाजी काळे आपल्या सोबत जोडलेत। शिवाजी, खरं तर आपण पाहतोय आता कारवायांना वेग आल्याचं दिसतंय। लष्कर प्रमुख श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी महत्त्वाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा सुरू आहे। काय घडते नेमकं? जम्मू काश्मीरमध्ये आजच लष्कर प्रमुख दाखल झालेले आहेत। आज जर पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी करताना पाहायला मिळतात। सीमा असो किंवा पहलगामचा परिसर असो, ज्या ठिकाणी हल्ला घडला त्या ठिकाणी नजर टाकेल त्या ठिकाणी आपला भारताचा जवान जो आहे तो सुरक्षा रक्षकांच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर लष्कर प्रमुख आज श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आर्मीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतील। निश्चितपणे काल जर आपण पाहिलं सरकारच्या वतीने हे मान्य करण्यात आलेलं आहे की चूक घडलेली आहे, मात्र चूक दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल आणि ज्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे, निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे, त्यांना न्याय देण्याची ही वेळ आहे। त्यांचा बदला जे आहे ते घेणं गरजेचं आहे की पुन्हा एकदा भारत भूमीकडे, भारतातील लोकांकडे, भारतीय पर्यटकांकडे कोणी मान ओळून पाहण्याची हिंमत करणार नाही। अशा या लोकांना धडा शिकवण्याचं प्लॅनिंग जे आहे ते आता श्रीनगरमध्ये होणार आहे आणि श्रीनगरमध्ये आज लष्कर प्रमुख पोहोचलेले आहेत। आतापर्यंत घडलेल्या घडामोडी आणि आतापर्यंत पहलगामच्या जी व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये काय काय घडलंय, काय काय नक्की धागेदोरे लागतात, या सगळ्यांचे अपडेट जे आहेत स्वतः अधिकारी घेतील। सरकारच्या वतीने जे काय ऍक्शन सांगण्यात आले आहेत त्या ऍक्शनचे अंमलबजावणी करण्यासाठी आढावा घेतील आणि भविष्यामध्ये बंदीपोरा भागामध्ये ज्या पद्धतीने सीमेवरती तणाव पाहायला मिळतोय तर या तणावाच्या पार्श्वभूमीवरती कुमक अधिक वाढवायची आहे का, या सगळ्या दृष्टिकोनातून जे निर्णय आहेत, भविष्यामध्ये काही मोठी मोहीम हाती घ्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून कुमक जमाजमी यासह जर ज्या पद्धतीने पीओके मध्ये दहशतवादी कारवाया वाढलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून जर काही मोठं पाऊल उचलायचं असेल तर त्या संदर्भात देखील आज खऱ्या अर्थानं प्लॅनिंग जे आहे ते ठरणार आहे। त्यामुळे आजचं जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। दुसरीकडे राजकीय दृष्ट्या राहुल गांधी देखील श्रीनगरमध्ये आज दाखल झालेले आहे। ते अनंतनाग येथील रुग्णालयांची भेट घेणार आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर जम्मू काश्मीर हा आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहावं लागेल आणि आज लष्कर प्रमुख नक्की काय सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच शिवाजी, वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याकडून घेतो। तुर्तास खूप खूप धन्यवाद।